जय महाराष्ट्र मित्रांनो, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड तर्फे लेटेस्ट इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। अनेकांना याच्याबद्दल माहीतच असेल आणि मुंबईमध्ये यांचं जे हेड ऑफिस आहे बघा, हे हेड ऑफिस आहे नाबार्डचं, इथे ही इंटर्नशिप असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला अलाउन्स वगैरे सगळं काही मिळणार आहे। महिन्याला 28,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळते। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर बिंदास अप्लाय केलं पाहिजे। इथे वाचू शकतायत नोटिफिकेशन फॉर नाबार्ड स्टुडंट इंटर्नशिप स्कीम 2025-26 साठी आपण अप्लाय करू शकतोय। हा फॉर्म आहे जो की अगदी सोपा आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे। सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल, कामाचा अनुभव पाहिजे असेल तर नाबार्ड बँक एक जबरदस्त बँक आहे। याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर इझिली तुम्ही कुठेही जॉब मिळू शकताय। खासियत याची अशी आहे की लिमिटेड दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी। जसं की तुम्ही वाचू शकताय, नेमकं या इंटर्नशिपचा हेतू काय आहे की शॉर्ट टर्म टास्क आहे, प्रोजेक्ट्स आहे जे की स्टडीमध्ये हेल्प करतील नाबार्डला। अशा विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आणली आहे, कारण की ॲग्री बिझनेस झालं, इकॉनॉमिक झालं, ॲग्री इकॉनॉमिक झालं, सोशल सायन्स झालं, मॅनेजमेंट झालं, यामध्ये भरपूर सारी प्रगती होते आणि त्या रिलेटेडच हे प्रोजेक्ट असणार आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय, सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय, दर महिन्याला तुम्हाला इथे 18,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे। फक्त आणि फक्त 2 महिन्यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे। म्हणजे 8 वीक पासून, जर तुमच्याकडे 2 महिने आहे तर 2 महिने करा, किंवा जास्तीत जास्त 12 वीकपर्यंत म्हणजे 3 महिन्यापर्यंत तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय। मग 3 महिने जर का तुम्ही करताय मग 36,000 रुपये प्रति महिना मिळू शकताय, प्लस फील्ड अलाउन्स मिळतोय तुम्हाला 2,000 रुपये पर डे। बघा, दिवसाला 2,000 रुपये पर डे, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला फील्ड अलाउन्स करायला मिळेल, म्हणजे तुम्ही महिन्यातनं 10 दिवस जरी गेले तर 2,000 गुणिले 10 म्हणजे 20,000 तर तुम्हाला इथेच मिळतील पर दिवसाला। पर डे तुम्हाला 2,000, प्लस ट्रॅव्हल अलाउन्स वेगळा तुम्हाला मिळतोय 6,000 रुपये पर हेड प्रति महिना। म्हणजे हे 18 + 6 ओके, प्लस 2,000 रुपये पर डे, प्लस तुम्ही ते बघू शकताय तुमचे जे एक्सपेन्स आहेत त्यासाठी तुम्हाला इथे 2,000 रुपये प्रति महिना एक्स्ट्रा मिळणार आहे। म्हणजे बघायला गेलं तर 30,000 ते 35,000 रुपये आपण प्रति महिना इथे मिळवणार आहोत। 2 महिन्यासाठी जरी करताय, 3 महिन्यासाठी जरी करताय तरी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे। तर बघा, या PDF मध्ये सगळी माहिती दिलेली आहे। टोटल सीट्स जर आपण बघितले तर 2025-26 साठी टोटल 39 सीट आहे, त्यातले 34 जे आहे ते रिजनल ऑफिसेस आहे आणि हेड ऑफिसेससाठी 5 असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पण भरपूर सारे रिजनल ऑफिसेस आहे, जसं की पुण्यामध्ये वगैरे आहे, या ठिकाणी पण तुम्ही लागू शकता। हेड ऑफिस मुंबईमध्ये लागायचं आहे, तिथे पण तुम्ही लागू शकणार आहात। ओके, आता नेमका काय काय आहे तर तुम्ही ते बघू शकताय। इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि टॉपिक दिलेले आहे। तर सगळ्यात पहिला टॉपिक हा आहे, तुम्हाला पाहिजे तर या रिलेटेड तुम्ही करू शकताय, म्हणजे फायनान्सिंग टू फार्मर। जसं की बघा, फार्मर किसान क्रेडिट कार्ड झालं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, स्कीम्स येतात, मग त्या रिलेटेड संशोधन करायचं, रिसर्च करायचं, असं एक आहे। फायनान्शियल इन रूरल एरियाज, गावाकडचे फायनान्शियल कशा प्रकारे आपण सुधारू शकतोय, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी आणू शकतोय, त्या रिलेटेड आहे। त्यानंतर तिसरा टॉपिक तुम्ही बघू शकताय। सो या वेगवेगळ्या टॉपिकवर इथे प्रोजेक्ट्स आहे आणि यावरच तुम्हाला इथे काम करायचं आहे। तुमची टीम असते, जेवढे पण हे 34 लोक आहे त्यामध्ये 3-3, 4-4 जणांची ही टीम असते आणि त्यांच्यामध्ये तुम्ही हे काम करतात। ओके, आता यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असणार आहे, तर तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, म्हणजे ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करताय, तुमच्या सगळ्यांसाठी आहे। जसं की हॅव्हिंग कम्प्लिटेड फर्स्ट इयर, मग तुमचं फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं आहे। ॲग्रिकल्चर किंवा इथे बघा भरपूर सारे दिलेले आहे, जसं की बघा ॲग्री बिझनेस, इकॉनॉमिक्स, ॲग्री इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट फ्रॉम इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीज तुम्ही अप्लाय करू शकताय। परस्युइंग 5th इंटिग्रेटेड कोर्स कम्प्लिटिंग, 5व्या वर्षाला आहात तो कम्प्लिटिंग करताय, 4थ्या वर्षाला आहात तरी करू शकताय।
आणि त्यामुळे जर स्टुडंट असाल, तुम्हाला पुढे जाऊन एका चांगल्या बँकेत जॉब पाहिजे आहे, फायनान्स क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर यांचं सर्टिफिकेट तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तुमच्या रेझ्युमीची व्हॅल्यू वाढवणार आहे आणि कामाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. तो तुम्हाला पुढे जाऊन एका चांगल्या बँकेमध्ये चांगल्या पोस्टची सॅलरीवाली नोकरी इझिली मिळून देईल. ओके. त्याच्यानंतर स्टुडंट अप्लाइंग फॉर इंटर्नशिप इन पर्टिक्युलर स्टेट. आपण महाराष्ट्रात अप्लाय करतोय तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा जॉब मिळणार आहे. ओके. आणि जर का तुम्ही हेड ऑफिसला करताय तर मुंबई यांचं हेड ऑफिस आहे. मी तुम्हाला यांचं ऑफिस दाखवलं आहे. इथे बघा यांचं हे हेड ऑफिस आहे. या ठिकाणी तुमचं इथे ऑफिस असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, इथे फॉर्म भरायचा आहे. जे पण शॉर्टलिस्टेड होतील त्यांचे बेसिक इन्फॉर्मेशन होते. म्हणजे जसं की आपण गव्हर्नमेंटची एक्झाम देतो तिथे अवघड इंटरव्ह्यू होतो, तसं इथे काहीच होत नाही. इथे जस्ट आपण अप्लाय करतो, शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर आपल्याला इथे विचारलं जातं तुमचं नाव काय, फॅमिली मेंबर्स का, ही इंटर्नशिप का करायची, तुम्हाला या फील्डमध्ये काय इंटरेस्ट आहे. तर बेसिक क्वेश्चन आहे, त्याचेच तुम्हाला इंटरव्ह्यू होतो. म्हणजे तुमच्याबद्दल जाणून घ्यायचा असा इंटरव्ह्यू आहे. जसं की आपण सिव्हिल सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू बघतो, त्या रिलेटेड अवघड इंटरव्ह्यू इथे नसतो. आणि ही जी शॉर्टलिस्टिंग होणार आहे, जे पण तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये 10वी 12वीमध्ये मार्क पडले आहे त्यावर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ओके. मग फायनल सिलेक्शन तुमचं झालं तर तुम्ही हे इंटर्नशिप करण्यासाठी तयार आहात. ओके. आता महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. तर 7 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्याआधी तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसांनी लगेच 9 तारखेला तुमची लिस्ट लागेल आणि 17 तारखेला तुमचा जो रिझल्ट आहे तो अनाऊन्स होईल आणि 18 तारखेपासून तुम्ही ही इंटर्नशिप करायला सुरुवात करणार आहात. 18 एप्रिलपासून ते 31 ऑगस्टपर्यंत ही इंटर्नशिप असणार आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे, या रिलेटेड त्यांचं शिक्षण झालं आहे, तर त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. संधी सोडू नका. सॅलरी व बेनिफिट सगळे तुम्हाला सांगून झालेले आहेत. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही इथे बघा यांचा हा ईमेल ॲड्रेस आहे, यावर तुम्ही मेल करू शकताय किंवा इथे बघा फोन नंबर दिले, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय काहीही अडचण आली तर. आता फॉर्म कसा भरायचा आहे, तर बघा हा अगदी सोपा फॉर्म आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मिस्टर आहात, मिसेस आहात, कारण की मेल फिमेल दोघांसाठी आहे. मग तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे बघा दिले ओनली स्टुडंट हू आर परशुईंग पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके. त्यांच्यासाठीच ही असणार आहे, कारण की 2 व्हिडिओ खाली अनेकांच्या कमेंट्स केल्या होत्या. मी इथे बघा हा व्हिडिओ बनवला होता. जसं की कोल इंडियामध्ये इंटर्नशिप आहे, त्यानंतर इथे बघा महिला व बालविकासमध्ये इंटर्नशिप आहे, FSSAIमध्ये इंटर्नशिप आहे, पिरामल फाउंडेशनमध्ये आहे, मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप आहे. तर या अपॉर्च्युनिटी मी संधी का आणतोय, कारण की तुम्ही फ्रेशर्स आहे, तुमच्याकडे काही अनुभव नाही आहे आणि असाच तुम्हाला कोणी जॉब देणार नाही आहे. त्यासाठी जर तुम्ही या इंटर्नशिप करताय तर उद्या जाऊन तुमच्या CVला काहीतरी व्हॅल्यू येते, त्याचं वजन वाढतं आणि पुढे जाऊन तुम्हाला एक करिअर करण्यासाठी एक चांगली संधी मिळते. म्हणून मी हे अपडेट आणतोय. आणायला तर मी जॉबचे तर भरपूर सारे व्हिडिओज आणू शकतोय, बिझनेस आयडिया आणू शकतोय, पण या गोष्टी तुमचं करिअर कराल त्यासाठी या बेस्ट असणार आहे. त्यानंतर कुठला कोर्स तुम्ही करताय या रिलेटेड जे असाल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठे तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे, तर आपल्याला मुंबईला करायची आहे तर मुंबई सिलेक्ट करा. इथे भरपूर आहे, तेव्हा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पण नाही तर पुण्यामध्ये करा, मुंबईमध्ये करायची तर मुंबईमध्ये करा. जे पण लोकेशन आहे तिथे तुम्ही करू शकताय. आधार नंबर टाका, बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही टाका, कारण की त्या सिटीत तुम्हाला करायचे मग तिथलं तुम्ही पाहिजे. त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे, सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या CVमध्ये म्हणजे बायोडाटामध्ये तुम्ही 10वीत किती पडले, 12वीत मार्क किती पडले, ग्रॅज्युएशनमध्ये किती पडले, त्यावर तुमचं शॉर्टलिस्टिंग होईल. मग तुमचा ऑनलाईनच इंटरव्ह्यू होईल, एकदम बेसिक इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर तुमचा फायनल सिलेक्शन होईल आणि तुम्ही मुंबईच्या या हेड ऑफिसमध्ये काम करू शकणार आहात. पुण्याचं ऑफिस पण भारी आहे, तिथे पण तुम्ही करू शकताय. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा. अशा नवीन अपॉर्च्युनिटीज, करिअर गायडन्स, फ्री कोर्सेस, भरपूर सारे महत्त्वपूर्ण अपडेट आणतोय. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.